दिवसभराच्या दगदगीनं आणि भरपेट खाल्ल्यामुळे रूमवर आल्या आल्या तिन्ही मुलं पटकन झोपली. आम्ही दोघं नवरा बायको तास दोन तास गप्पा गोष्टी करत टी व्ही बघत वेळ घालवला. सरतेशेवटी स्वातीही कधी झोपली कळलंच नाही. शेवटी मी ही टी व्ही बंद करून झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो, पण सुस्ती आली होती, त्यामुळे 4-5 वाजेपर्यंत लॉजवरच आराम केला. त्याच दिवशी नवरा बायकोनी विचार केला की आज संध्याकाळी पुण्याला जाऊया, कारण बबलू तिसरी तर दीदी पहिलीत आणि तायडी बालवर्गात होती आणि बबलूची परीक्षा होती. म्हणून विचार केला जाऊया घरी. मुलाची परीक्षा कशाला बुडवा, कारण शाळेत बबलू हुशार होता. पहिलीला 100% मार्क पडलेले, त्यामुळे शाळेत त्याची दखल घेतली जायची. त्याच्या हुशार होण्यामागे माझे आणि माझ्यापेक्षा जास्त कष्ट स्वातीचे होते, कारण गरोदरपणापासनं बाळाच्या हुशार होण्यासाठी आवश्यक गोष्टी पाळल्या होत्या. गणेश पुराणासारखा ग्रंथ त्यावेळी बऱ्याच ठिकाणी शोधून मिळेना. शेवटी आमचे वडीलधारी मित्र म्हणा हवं तर, असे धर्माप्पा काम्हेनी तो मिळवून आणून दिला. त्याचं नित्यनियमानं पठण चालायचं. आयुर्वेदिक आणि मेडिकली जेवढं माहिती होते तेवढे औषधोपचार चालू होते. सर्व प्रकारची काळजी घेतली होती. जन्मानंतरसुद्धा सरस्वती वंदन, मनन, संध्यागीत गायन स्वाती नियमानं करून घेत होती. जसजसं समजत होतं तसतसं शिकवण्याचे डोस स्वाती घरच्या घरी देत होती. त्यामुळं झालं काय की बबलूला या गोष्टींची आवड निर्माण झाली. चाळीतच काय, पण आजूबाजूच्या चाळीत तो प्रसिद्ध झाला. बाळसेदार रूप, दिसायला चुणचुणीत, बोलायला बोळका आणि दिवसातून 5-7 वेळा गंध पावडर, कपडे बदलणं चालायचं. त्यामुळे तो सगळीकडे फिरायचा. तो जिथे जाईल तिथे त्याला उचलून घ्यायचे, खायला प्यायला द्यायचे. प्रत्येकजण काही ना काही शिकवायचं. त्यामुळे लहानपणी त्याच्यात हुशारी आली. विशेष म्हणजे 3 वर्ष पूर्ण होण्याअगोदर अंगणवाडीत नाव घातलं. गावातच जिल्हा परिषदेची मराठी शाळा भवानी माता मंदिराजवळ तसंच मारुती मंदिराजवळ भरायची. तिथे शाळेत घातला. घरातल्या शैक्षणिक वातावरणामुळे आणि शाळेतल्या शिक्षणामुळे हुशार व्हायला कितीसा वेळ लागणार. घरातच प्राथमिक शिक्षण मिळाल्यामुळे शाळेत जास्त त्रास झालाच नाही. पहिलीत प्रवेश घेतेवेळी शिक्षिकेशी वादविवादसुद्धा झाले, कारण 5 वर्ष पूर्ण झालेली नव्हती आणि त्यामुळे ते प्रवेश देत नव्हते. मी मात्र हट्टाला पेटलेलो. शेवटी शिक्षण संचालकाकडे तक्रारीची धमकी दिल्यावर 2-3 महिने ॲडजस्ट करून पहिलीत प्रवेश दिलेला आणि बबलूनं सुद्धा छान प्रतिसाद देत पैकीच्या पैकी मार्क पाडले. तसंच चावडी वाचन, भाषणबाजी, खेळ यामध्ये तो आघाडीवर असायचा. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी सारख्या कार्यक्रमात त्याचा नक्की सहभाग असायचा. बडबडगीत म्हणणं, गोष्टी सांगणं, भाषण करणं, नारेबाजी करणं यात पटाईत असायचा. घरात त्याच्यावर सतत लक्ष असायचं स्वातीचं. तिनेच तर त्याला हवा तसा घडवला. मी फक्त माझा पाठिंबा देत राहिलो, कारण माझा रागीट स्वभाव, त्यामुळे तो मला फार घाबरायचा. माझं नुसतं नाव जरी घेतलं तरी गप्प बसायचा, तोंडातनं आवाज काढायचा नाही. पहिलीप्रमाणे दुसरीतसुद्धा त्याची अशीच प्रगती राहिली. त्यामुळे चालू वर्षीसुद्धा अशीच हॅट्रिक साधायची होती, म्हणून बबलूच्या बरोबरीनं दीदीसुद्धा हुशार. त्यामुळे पुण्याला जायचं ठरवलं. सगळी आवराआवरी केली, लॉजची पूर्तता केली, बाहेर पडलो. जाताना एक छानसं हॉटेल बघितलं, थोडं थोडं जेवण केलं. कोल्हापूरचं मटण प्रसिद्ध म्हणून सर्वांनी तेच खाणं पसंत केलं. जेवण झाल्यावर पान खाल्लं. फिरत फिरत एस टी स्टँडवर आलो. एस टीला गर्दी होती म्हणून एका टुरिस्ट बसची तिकीटं बुक केली. रात्री 11 वाजता बस निघणार होती. आता 9 वाजून गेले होते. तास 2 तास इकडं तिकडं भटकत राहिलो. 10:30च्या आसपास स्टँडवर आलो. 15-20 मिनटं लागली बस यायला. रिझर्वेशन असल्यामुळे आरामशीर बसमध्ये चढलो. 4 सीट बुक केलेल्या होत्या. बस आरामशीर होती. DVD, TV टेप असं सगळं सुखसोयीने युक्त बस. 12च्या दरम्यान एस टीनं कोल्हापूर सोडलं. TV वर सिनेमा चालला होता. पाहता पाहताच मुलं झोपली. 4-4:30ला बस स्वारगेटला आली. साधारण 5च्या दरम्यान हडपसरला जायला बस चालू होती, त्यामुळे अर्धा तास चहा पाण्यात घालवला. सकाळी दिवस उगवायला आम्ही आमच्या घरी आलो होतो. आता कसली झोप. लगेच पाणी गरम करून आंघोळ वगैरे नित्यनेमाला लागलो. मुलांच्या शाळेची तयारी, माझी दुकानाला जायची तयारी, स्वातीची घरकामाची लगबग, सगळी गडबड चालू झाली. नित्यनेमाला, कामाला प्रत्येकजण लागला.
कासवाच्या चालीने हळूहळू दिवस चालले होते. नेहमीप्रमाणे तिसरीत 99% मार्क पडले आणि पहिल्या नंबरची हॅट्रिक मारली. बरोबरीने दिदीला सुद्धा पहिला नंबर मिळाला आणि माझी छाती अभिमानानं भरून आली. ऊर दाटून आला. सगळीकडे मुलांच्या नावाची चर्चा व्हायला लागली. मराठी शाळेत माने नावाचा दबदबा निर्माण झाला. मला सुद्धा कामाचा हुरूप आला. दुकानात पण स्थित्यंतरं घडून आली होती. उमेश गायकवाड दुकान सोडून हडपसरला कामाला लागला. त्यानंतर काही दिवसांनी उत्तम पांडेंनी दुकान सोडून गावातलंच माऊली मोरेचं दुकान धरलं. आताशी मी आणि अमोल दोघंच दुकान चालवायचो. अमोल शाळेत हुशार नव्हता, पण कामात हुशार झाला. सगळं काम शिकला. मी असलो नसलो तरी चालायचं. आताशी सख्खा मेहुणा गणेशसुद्धा काम शिकायला आला. त्यामुळे गणेश आणि अमोलमुळे कामाचा ताण जाणवत नव्हता. खाऊन पिऊन सुखी कुटुंब होतं. अधनंमधनं सगळी मुलं गणेश अमोलसह एखादी गाडी रिक्षा मिळेल त्या वाहनानं फिरायला जायचो. कधी बनेश्वर, बालाजी, कधी कधी थेऊर, रांजणगाव, कधी सिंहगड, तर कधी जवळचा रामदरा, कधी कधी भीमाशंकर, कधी शिखर शिंगणापूर. मन मोकळेपणानं फिरायचो. दिलदारपणे आणि आवश्यक तिथे खिसा मोकळा करायचो. गरजेप्रमाणे आणि परिस्थितीनुरूप राहायचा प्रयत्न करायचो. पोटाला मारायचं नाही, पण वायफळ वागायचं नाही. मुलांबरोबरच गणेश अमोलवर सुद्धा संस्कार टाकले. त्यामुळे मुलंसुद्धा मला मानायची. त्यांच्यातसुद्धा आदरयुक्त भीती असायची. मनाला बरं वाटायचं. योग्य दिशेनं चाललंय असं वाटायचं. आमच्याबरोबर आई दादासुद्धा फिरायला असायचे. आईला तर असं फिरायला फार आवडे. माझ्याकडे पुण्याला आल्यावर कधी कधी हट्ट करायची, जाऊ कुठंतरी बाहेर. मग मी पण कुठे ना कुठे खटपट करून ॲडजस्टमेंट करायचो. लांब नाही जमलं तर जवळ रामदाऱ्यात जायचो. जाताना घरूनच पुरी भाजी, श्रीखंड, वडापाव, भेळ असलं काहीतरी करून न्यायचो. 11च्या दरम्यान जायचो. जेवण खाण करून पान खाऊन तिथंच मुलांबरोबर खेळायचो. या असल्या गोष्टी आईला आवडायच्या. ती कौतुकानं नातवंडांकडे बघायची. त्यांना बरं वाटत असे. आई दादांना बरं वाटावं, त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य दिसावं म्हणून कधी कधी कर्जात सुद्धा जायचो. मध्यंतरी अडचणी, समस्या भरपूर असायच्या. त्यातूनच ॲडजस्टमेंट करून आईला 1 तोळ्याची बोरमाळ, दादाला गळ्यातला बदाम, सविताला पैंजण घेतलं होतं. अर्ध्या पंढरपूरला समजलं होतं ते. त्या आनंदाची किंमत पैशानं होत नाही. ज्यांनी आपल्याकरता खस्ता खाल्ला त्यांच्याकरता फूल नाही, फुलाची पाकळी तरी द्यावी ही भावना सतत मनात असायची. आई दादांच्या डोळ्यात पाणी यावं असं मी कधीही न वागायचा निश्चय केलेला होता. कधी कधी चुका व्हायच्या, पण लगेच सुधारायचो. कारण माझाच आदर्श माझ्या मुलांपुढे असणार होता. रागाच्या भरात आई दादा कधी बोलले तरी ऐकून घ्यायचं. त्यांचं समाधान होईपर्यंत बोलू द्यायचो. वडिलकीचा मान द्यायचो. शक्यतो उलट बोलणं टाळायचो. कधी कधी भडकायचो, पण लगेच स्वतःला सावरायचो. माझ्याशिवाय घरात आई दादांना कुणी बोललेलं मला आवडायचं नाही. लगेचच मला राग ये. माझ्या याच वागण्यामुळे आई दादांना माझा स्वभाव आवडायचा. नाही म्हटलं तरी आदरयुक्त दबदबा घरात, पाहुण्यारावळ्यात निर्माण झालेला होता. मी स्वतः नीट वागायचो, इतरांना वागायला भाग पाडायचो. घरात काही अडचण निर्माण झाली तर त्यावर मीच उपाय काढायचो. माझ्या मानाने भावाचं जास्त जमायचं नाही, कारण त्याचा सगळा व्यवहार त्याची बायको बघायची. त्याच्याच खर्चाची तारांबळ चालायची, तर इतरांना काय मदत करणार. त्यांनीसुद्धा गजानन नगरजवळ गुंठाभर जागा घेऊन बंगला बांधला. मोठी पूजा घातली. दुकान भेकराई नगरला घेतलं, तिथंसुद्धा पूजा घातली. सगळ्या गावाला निमंत्रण पत्रिका दिली. गावजेवण घातलं. आई दादा बहिणींना बोलवलं, पण मला बोलवलं नाही. पत्रिकेत नाव टाकलं नाही. फार यातना झाल्या मनाला, पण बोलणार कोणाला. दुःख मनाच्या कोपऱ्यात झाकून ठेवलं. तोंडावरचं हसू कायम ठेवलं, कारण तोच माझा मुख्य ठेवा होता. माझ्या आयुष्यातला सगळ्यात दुःखद काळ तोच, जेणेकरून मी काय पाप केलंय कोण जाणे. परक्या गावात राहत होतो मी, जिथं माझं कोणी नव्हतं. तिथं भावामुळं माझी मान झुकली. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या मनातनं मी माझ्या भावाला, त्याच्या कुटुंबाला माफ नाही करू शकणार, कारण आयुष्यभर तो सल मनाला टोचणी देणार यात वाद नाही. सगळीकडं याची चर्चा झाली. बऱ्याच जणांनी त्याला नावं ठेवली. याच काळात घरातल्या कुटुंबांनी आणि मित्रमंडळींनी समजूत घालून
माझ्या मनाचं समाधान केलं. त्यावेळी मी मनातल्या मनात निश्चय केला, मी सुद्धा कधी ना कधी घर बांधून दाखवीन. जास्त मोठं नाही, पण कसला का होईना निवारा करून दाखवीन. मला झालेला मानसिक त्रास आईच्या नजरेतनं कसा सुटेल. तिला सुद्धा वाईट वाटलं, पण तिने बोलून नाही दाखवलं. वेळोवेळी ती मला समजूत घालायची. कित्येक वेळा पंढरपूरला गेल्यावर मी आणि आई रडलो सुद्धा होतो. त्यावेळी आई काय असते याची जाणीव झाली. मला समजुतीच्या 4 गोष्टी सांगताना आजही तो दिवस आठवतो. आई म्हणाली, दुःख करू नको भरत, आयुष्यात याच्यापेक्षा वाईट दिवसाला तोंड द्यायची हिंमत तुझ्यात आहे. तुझ्या शरीरात जे रागात वाहते ते याच हाडामासापासून बनवलेलं आहे. मी आयुष्यभर दुःख झेललंय. या शरीराला त्याची सवय झाली. म्हणूनच भरता, आलेल्या परिस्थितीवर मात करायला शिक. आज तुझ्यावर दुःखाचे डोंगर कोसळत आहेत हे जरी खरं असलं तरी ही अंधारी रात्र कधीतरी संपणार आहे आणि लवकर सुखाचा दिवस उगवलेला दिसल. फक्त काही दिवस कळ काढ. तुझं पोरगं आत्ताच रंग दाखवायला लागलंय. मला त्याच्यात तुझं सुख दिसतंय. पोरगं हुशार आहे, तुझं ऐकणार आहे. बघता बघता दुःखाचे दिवस निघून जातील. मी जिवंत असेन किंवा नसेन, पण माझे शब्द तुझ्या ध्यानात राहतील. त्यासाठी खंबीरपणे उभा राहा, मनानं खचू नको. अरे बाबा, उकिरड्याचा पांग फिटतो, आपण तर हाडामासाची माणसं. त्या देवाला कधीतरी आपली दया येईल. आपण आपलं कर्तव्य करत राहायचं, एवढं खरं. मी जन्मदात्री तुला आशीर्वाद देती, लवकर तुझा काळ बदलल. ज्या गावात तुझी हाड्या झाली त्याच गावात येत्या काही दिवसात दिमाखात बंगला बांधशील. मी आज तुला सांगते, तुझ्यात हिंमत आहे, तू करशील. आणि स्वप्नाची पूर्ती झाल्यावर मी तुला सांगते, तू त्याला अजिबात घरी बोलवू नगस. त्यावेळेला त्याला कळल काय दुःख असतं ते. झाल्या घटनेला कोणाला जबाबदार धरू नको. आपलं नशीबच तसं आहे असं समजायचं. मान मोडून कष्ट करायचं, दमाधीरानं घ्यायचं. आज नाही, उद्या तुझाच जय आहे. वाघिणीसारखी घरधनीन तुझ्या पाठीशी आहे. सोन्यासारखी 3 पोरं आहेत. आम्ही आईबाप, सगळ्या बहिणी आणि भक्कम अशी सासरवाडी तुझ्या पाठीशी आहे. अरे डोक्याला कॅस कमी एवढा गोतावळा तुला मानणार आहे. आज धनसंपदा कमी असेल पण गुणवत्ता भरपूर आहे. पाठीशी मस्त माणसं आहेत. का असा बायको आणि अवसान गाळतोय? गड्यासारखा गडी तू, काय कमी आहे रे तुझ्यात? लात मारशील तिथनं पाणी काढशील असा हिंमतवाला गडी आहेस तू. तुझ्या डोळ्यात भूतकाळातली दुःख नका तर भविष्यातली स्वप्न दिसली पाहिजे. आजपर्यंत लय दुःख झेलली बाबा, आत्ता कुठं बरं दिस आलेत. या असल्या किरकोळ घटना कशाला ध्यान द्यायचं? मला मस राग आला, पण माझं काय चालतंय. तिथं जायला मन होत नव्हतं, पण डोळ्यावर कातडं आणून तिथं गेले मी. जगाच्या लाज काज करायला लागते, न करून कुणाला सांगणार? आपलं दुःख मनात ठेवायला लागतंय बाळा. म्हणून म्हणती, कंबर कसून कामाला लाग. यश तुझी वाट बघतंय. मोरं हो आणि घे देवाचं नाव, मग बघ काय घडतंय ते. माझा मरेपर्यंत तुलाच पाठिंबा असेल याची खात्री बाळग. जीवनात दुःखाला घाबरायचं नाही. सुख आलं म्हणून गर्भगार बाळगू नको. कारण 4 दिवसाची चांदणी म्हणजे हे सुख असते. दुःख मात्र 5वीला पुजलेलं असते. पैसा म्हणजे सर्वस्व नसते. अरे बाबा, पैशापेक्षा आणखीन बरंच काही जीवनात असते. पैशानं सगळं मिळत नसते. हे जरी खरं असलं तरी गरजेपुरता पैसा कमवायलाच लागतो. कष्टाच्या पैशात जय असतोय, म्हणून फुकटच्या पैशाच्या मागं पळू नग. कष्टाला काटाळू नग, व्यसन जवळ बाळगू नग. मग बघ, सुख तुझ्या मागं पळत येईन यात शंका नाही. डोळं पूस, चल माझ्याबरोबर रानात. लक्ष्मी आईच्या पायावर घालती तुला आणि तुझ्याकरता मागणं मागती की माझ्या पोराच्या कष्टाला बळ आणि यश दे, सुखदुःख पचवायची ताकद दे, सहनशीलता दे. अहंकाराची भावना त्याच्या मनात येऊ देऊ नको. कपाळाला देवीचा सिंदूर लाव आणि लाग कामाला, बघू कसं यश येत नाही. असं म्हणून आईने माझ्या डोक्यावरनं मायेनं हात फिरवला. मला जवळ घेतलं, लहान मुलासारखं पोटाशी धरलं. मग काय, सगळा अभिमान गळून पडला. मनाला हुबारी आली. आम्ही मायलेकरं सविताला सोबत घेऊन तिच्या पिलवांना बोलवून घेतलं आणि रानातल्या लक्ष्मी आईजवळ गेलो. मनोभावे पूजा केली, निवद नारळ केला.
सोबत जेवण घेतलं होतं, तिथं जेवलो. आताशी दादाला चालता येत नव्हतं म्हणून दादा आले नव्हते. आईसुद्धा आताशी थकली होती. तिचे डोळे खोल गेले होते. शरीराचं चिपाड झालं होतं. अंगात त्राण उरलं नव्हतं. पहिली ताकद बी नव्हती. फार वाळून गेलती. तिला जेवण जास्त जात नव्हतं. छोटे मोठे आजार तोंड वर काढत होते. मी दवाखान्यात न्यायचो. टॉनिक घे, काय इंजेक्शन गोळ्या घे, काय खाऊ वाटतंय ते खायला बी घालायचो. मनातल्या मनात फार वाईट वाटायचं, पण वयापुढं कोणाचं काय चालतंय का? माझ्या आयुष्यातली माझी पुंजी म्हणजे माझी आई होती. कळतंय तेव्हापासूनचा काळ आठवतोय. लहानपणापासून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती, म्हणून आज मी हाय हा असा आहे. काय करायचं त्या धनसंपत्तीला? वेळोवेळी आई मला सल्ला द्यायची. दादापुढं काही चालायचं नाही म्हणून समजून सांगायची. सगळी नाती जपली आईने. अशी आई सर्वांना मिळावी असं वाटायचं मला. आईकडं पाहिलं का मनात कालवा कालव व्हायची, कारण आता तिला दगदग होत नव्हती. पण करणार काय? आई दादा पंढरपुरात आहेत म्हणून बरं वाटे, कारण दादा अशा परिस्थितीत थोडंफार काम करायचा. हालचालीमुळं तरी व्यायाम व्हायचा. शरीर जरा बरं होतं. मी त्यामुळंच जायचो आदनमधनं. काय कमी जास्त बघायचो. माझ्या परीनं करता येईन तेवढी मदत करायचो. तिथं 2 दिवस राहायचो. त्यांना आनंद द्यायचा प्रयत्न करायचो. सणासुदीला बायको पोरांसंग 4-8 दिवस तिथं राहायचो. त्यामुळं त्यांच्या तोंडावर हसू फुलायचं. वातावरण आनंदी व्हायचं. गोडधोड करून खायचो. त्यातच खरं सुख वाटायचं. अशा रीतीने आदनंमधनं येऊन जाऊन चाललं होतं. त्यांना कधी वाटलं तर यायचे पुण्याला. लहान मुलांना खाऊ आणायचे. तसं 4-8 दिवस राहायचे आणि जायचे. त्यांना एसटीचं अर्धं तिकीट होतं. अशा रीतीने सगळं व्यवस्थित चाललं होतं. मी पण नेटानं कामाला लागलो होतो. 4 पैसे कमवायला लागलो होतो. पण सरडेची धाव कुंपणापर्यंत. तसं 4 पैसे जमले का काहीतरी अडचण यायची. कधी कोणत्या बहिणीची अडचण यायची, तर कधी कोण आजारी पडे, कधी लग्न कार्य निघायचं, कधी घरात सणासुदीचा खर्च निघायचा, तर कधी दवाखाना पाठीमागा लागायचा. अशा अनंत अडचणीतून अडखळत संसाराची गाडी हळूहळू चालली होती. बायको पोरासंगट गुण्या गोविंदानं व्यवस्थित चाललं होतं. बबलू आता 4थीला गेला होता, तर दीदी 2रीला आणि तायडी 1लीला. मराठी शाळेत सगळेजण जात होते. तिन्ही पोरं हुशार होती. यावर्षी बबलू स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसला होता. त्याला क्लास लावला. त्याच्याबरोबर दोन्ही पोरींनासुद्धा क्लास चालू केलेला. माझी लईच धावपळ चालली होती. दुकानाचं काम, पोरांना नेणं आणणं, घरचं किराणा सामान, दळण बिळण सगळं एकटा धावपळ करायचो. अशा गडबडीत कोण्या गावाला जायला लागायचं, तर कोणाची लग्न लावायला जायला लागायचं, कोणाची मैत व्हायची, कोणाची आजारपणं चालायची. ही अशी सगळी कर्मकहाणी चाललेली. त्यातल्या त्यात एक बरं होतं, दुकान बरं चाललं होतं. माझा स्वभाव माणसं जोडायचा, त्यामुळे 4 लोकांशी संबंध बऱ्यापैकी होते. समाजात बऱ्यापैकी पत होती. परक्या गावात येऊन 4 माणसांच्या मनात आपल्याबद्दल कणव निर्माण व्हावी इतपत माझी छबी निर्माण झाली होती. पैशाने सगळं मिळत नसतं. पैशाव्यतिरिक्त इतर बऱ्याच गोष्टीत सुख असतं याची प्रचिती येत होती. फुरसुंगीत माझ्याबद्दल 4 लोकात चांगलं मत निर्माण झालं होतं, पण समाजात, भावभावकीत, नातलगात सुद्धा बरं मत होतं, ही समाधानाची बाब होती. बहिणी बाळात, पाहुण्या रावळ्यात बसूट होती. माझ्या घरात मला काय, पण स्वातीला आणि पोरांना सुद्धा चांगलं समजत होती. आणि हीच माझ्या आयुष्याची खरी कमाई. स्वाती मुलांना वळण लावायचं काम इमाने इतबारे करत होती. मुलांची जडणघडण व्यवस्थित होत होती. सौरभ, भक्ती दोघंसुद्धा शाळेत पहिल्या नंबरानं पास झाली होती. ही मात्र समाधानाची बाब होती. घरी काय हवं नको मी बघत होतो. म्हणजे घराच्या उंबरेच्या आतल्या सगळ्या कामाचा भार स्वाती सांभाळत होती, तर उंबरेच्या बाहेरची कामं मी करत होतो. काड्याच्या पेटीपासून बाजारात, दळण, किराणा, मुलांच्या शाळा, कपडा लागता, दवाखाना सगळं मी बघत होतो. त्यामुळं झालं काय, मुलांचं वळण, अभ्यास, स्वच्छता सगळं कसं व्यवस्थित असायचं. दिसायला चांगली, राहणीमान चांगलं, हुशारीत प्रथम आणि बोलायला पोपट. त्यामुळं फुरसुंगी गावात सगळीकडं मुलं प्रसिद्ध झाली. सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं. पावसाळ्याचे दिवस होते. गावाकडे एक लग्न होतं म्हणून पंढरपूरला गेलो तर आई आजारी होती.
पंढरपुरातल्या चांगल्या डॉक्टरकडे नेलं, तिथं तपासलं, इंजेक्शन गोळ्या दिल्या. डॉक्टरांनी सांगितलं की वयाच्या मानानं आता असे आजारी यायचे. त्यात अशक्तपणा फार आहे. पचनसंस्था काम नीट करत नाही. त्यामुळं खाल्लेलं नीट पचत नाही. तुम्ही पुण्याला असता तर तिथं एखाद्या चांगल्या डॉक्टरकडं तपासायला न्या आणि आत्ता दिलेली टॉनिकं औषधं वेळेवर द्या, असं डॉक्टरनी सांगितलं. मग एक दिवस पंढरपुरात मुक्काम केला. आई दादाला स्टेशन रोडवर फिरायला नेलं, खाऊ पिऊ घातलं, सिनेमा बघितला आणि दुसऱ्या दिवशी पुण्याला आलो. येतानाच विचार केला की लग्न सराईचा सीझन संपल्यावर आई दादा पुण्याला येणार आहेत, त्यावेळेला आईला चांगल्या डॉक्टरकडं तपासणी करून घ्यावी, ठरवून टाकलं. पुण्याला आलो. दुकानात लक्ष घातलं. कामधंदा व्यवस्थित चालला होता. यावेळी घडलं काय तर आमचे परममित्र खेडेकर वकील साहेब आणि नाना शेळके आमची गप्पाटप्पाची बैठक चालायची. आमच्याच दुकानात आम्ही तिघं इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसायचो. जास्त करून गड किल्ले, पर्यटन, प्रवास वर्णन या विषयावर चर्चा चालायच्या. तर बरेच दिवस कुठंतरी आपण फिरायला जाऊ असा आमचा विचार चालायचा. एक दिवशी सकाळी सकाळी चेष्टा मस्करी करता करता साहेब म्हणले का माने चला कन्याकुमारीला जाऊ फिरायला. मला वाटलं चेष्टा चालली. मी म्हणलं चला की मग. आणि त्यांनी 2-3 दिवसांनी सरळ रिझर्वेशनच काढून आणली 3 जणांची. त्यात मी, खेडेकर साहेब आणि नाना शेळके. चेष्टा मस्करी जाऊ जाऊ म्हणलं तर खरंच खेडेकर साहेबांना नाना शेळकेने मिळून कन्याकुमारीला जाण्यासाठी 3 तिकीटं काढूनच आणली. श्रावण महिन्यातल्या 2007 सालातल्या गुरुवार दुपारनंतर सायंकाळी 7ची जयंती एक्सप्रेस तिची 3 तिकीटं बुक केली होती. मला तर स्वप्नात असल्यासारखं वाटत होतं. श्रावण महिन्यात दुकानात काम पण कमी असतं आणि खर्चाची जबाबदारी साहेबांनी घेतली होती. आल्यानंतर हिशोब क्लिअर करायचा होता, त्यामुळं पैशाची चिंता नव्हती. 5-6 दिवसाकरता स्वाती आणि पोरांना फलटणला सोडायचं ठरलं, कारण शुक्रवारी तर नागपंचमी होती. तेवढं सणासुदीला माहेरचं सुख मिळेल. दुकान अमोलच्या हातात सोपवायचं ठरलं. अशा तऱ्हेने सगळी तयारी केली. त्यानुसार सोमवारी सुट्टीत सगळेजण फिरायला नेले आणि बुधवारी फलटण दाखवलं. जाताना काय घ्यायचं ती सगळी तयारी केली. वस्तूंची जमवाजमव केली. 2 ड्रेस, अंडरपॅन्ट, बनियन, टॉवेल, प्रवासात खायला मस्त शंकरपाळी, चकली, चिवडा, 2 टायमाच्या चपात्या, शेंगदाणा चटणी, बटाटा भाजी घेतली होती. गुरुवारी दुपारी 4 वाजता जायचं होतं. त्याप्रमाणे सगळी तयारी करून दुकानात बॅग भरून ठेवलेली. इकडून तिकडून ₹1000 जमा करून सोबत घेतलेले. तसा सगळा खर्च एकत्रच करायचा होता आणि तो खर्च साहेबांकडं होता. पंढरपूरला फोन करून सांगितलं होतं. आई आजारी असल्याचं कळलं होतं, म्हणून दवाखान्यात जायला सांगितलं आणि येते वेळेस पंढरपूरला येईन आणि मग आपण सोबत पुण्याला येऊ. मग इकडं चांगल्या डॉक्टरकडं तपासणी करू असं ठरलं. ठरल्याप्रमाणे गुरुवारी दुपारी 4ला फुरसुंगी सोडली. बसनं हडपसरला आलो. तिथून रिक्षा केली. पुणे स्टेशन गाठलं. तोपर्यंत 6 वाजत आलेले. फलाट क्रमांक शोधणं, आपला डबा शोधणं करता करता वेळ गेला. इकडून तिकडं करता करता आम्ही एकदाच्या आमच्या सीटवर स्थानापन्न झालो. आम्हाला बसायला आणि झोपायला सगळं कसं व्यवस्थित होतं ते तपासून घेतलं. सगळं बॅगा व्यवस्थित ठेवल्या आणि एकदाची गाडी हलली. इकडं दिवे लागण्याची वेळ आणि रेल्वे सुटायची वेळ एकच होती. जसजशी रेल्वे पुण्यापासून दूर निघाली तसा तसा अंधार वाढायला लागला. आमच्या गप्पा रांगायला लागल्या, चर्चा उतू जायला लागल्या. हसत खेळत गप्पा मारत आयुष्यातल्या सगळ्यात दूरच्या सहलीला बाहेर पडलो होतो. आनंदानं ऊर भरून आला होता. पुणे स्टेशन सुटल्यानंतर बाहेरची मजा खिडकीतून बघत गप्पा मारत प्रवासाला सुरुवात झाली. दौंडपर्यंत कसा वेळ गेला कळलंच नाही. दौंडमध्ये थोडा वेळ गाडी थांबली होती. तिथून गाडी हलल्यानंतर गाडीत आम्ही ज्या डब्यात बसलो होतो तो डबा रिझर्व होता, त्यामुळं आत येण्या जाण्याचा प्रश्नच नव्हता. आतून दरवाजा बंद करून पट्टी टाकली का निवांतपणे खिडकीतून बाहेरची दुनिया बघायला मोकळं. दौंडमधनं गाडी हलताच आम्ही जेवायला बसलो. सोबत डबे आणलेले होते. साहेबांनी पोळी भाजी, लोणचं, चटणी आणली होती. मी चपाती, डाळ कांदा, जवसाची शेंगदाण्याची चटणी. नाना शेळकेने सुद्धा भरपूर जेवण आणलं होतं. आम्ही तिघांनी सुद्धा भरपूर जेवण केलं होतं. खाद्यपदार्थ आणले होते. हसत खेळत गप्पा मारत मस्त पोटभर जेवलो. थोडंसं इकडं तिकडं केलं तोपर्यंत कुर्डुवाडी स्टेशन आलं. तिथं थोडा वेळ गाडी थांबली. मग निघाली पुढं. कुर्डुवाडीनंतर सोलापूरपर्यंत गाडी थांबत नसते आणि याच दरम्यान एक घटना घडली.
आमच्या कंपार्टमेंटमध्ये एक बेवारच पिशवी आढळून आली. सगळे घाबरले. त्यामुळं त्वरित 2 रेल्वे पोलीस आले. त्यांनी तपासणी केली. ती एका प्रवाशाची विसरलेली पिशवी होती. त्यात जेवण, कपडे आणि इतर साहित्य निघालं. या सगळ्या गोंधळात सोलापूर स्टेशन आलं. जाता जाता पोलिसांनी दरवाजा आतून बंद करायला सांगितला. उघडू नका म्हणून बजावलं. पोलीस निघून गेल्यावर दरवाजे आतून बंद केले. लाईट घालून झोपायचं असं सर्वानुमते ठरलं आणि त्यानुसार आम्ही झोपलो. गप्पा मारत, हालत डुलत कधी झोपलो कळलं पण नाही. सकाळी जाग आली, डोळे उघडले तर गाडी रायपूर स्टेशनवर उभी होती. आम्ही तिथं स्टेशनवर हातपाय तोंड स्वच्छ धुतलं. आंघोळ कुठली तर तिथं अचानक आठवण झाली, आज नागपंचमीचा सण. गावाकडं सगळेजण सणाच्या लगबगीत असतील. आपल्या तर आंघोळीचा तपास नाही. म्हणलं असू द्या असन तसं. लवकरच तिथं चहा पाणी घेतलं. मग मस्तपैकी तंबाखूचा बार भरला. जातानाच मनोरंजनाची बरीच तयारी केली होती. त्यात पत्त्याचे 2 कॅड घेतले होते. माझ्या आणि आमच्या सगळ्यांच्या आवडीची 10-15 पुस्तकं घेतली होती. त्यामध्ये वबा बोधेंची 5-6 जंगल, कातन, वाघीण, डोलकं, बिजली, हिरवी गवळण, ससाना, लागीर ही पुस्तकं घेतली होती. तर बाबा कदमाची मिनिस्टर, राणीमा, धरणीकंप आणि अजून 2 अशी 5 पुस्तकं. आनंद यादवचं घरभिंती, लक्ष्मण मानेचं उपरा, लक्ष्मण गायकवाडचं उचल्या, शंकर पाटलाचं टारफुला, शंकर खराताचं बदलतं, असं जवळजवळ फिरतं वाचनालयच आमच्याबरोबर होतं. रायपूरवरनं चहा पाणी करून आम्ही तिघंजण गप्पा टप्पा करत पत्ते खेळायला बसलो. रमी खेळता खेळता कधी 12 वाजायला आले कळलं पण नाही. पोटात कावळे वरडायला लागले. मग काय, रेल्वे जेवण मागवलं. आमच्याजवळ सुद्धा होतं. असा सगळा गोपाळकाला केला. मस्त पोटभर जेवलो. मग एक एक लागला डोळे ताणायला. कोणी कादंबरी वाचायला घेतली, कोणी बिछाना गाठला. मी आपली खिडकी गाठली आणि चालत्या रेल्वेतनं कर्नाटकातली कानडी गावं बघत बसलो. तिथल्या लोकांची राहणी, बोलणं हेल काढून, कामाची पद्धत, चालणं या सगळ्या लकबी निरीक्षणातनं बघायला मजा वाटायची. मला काय दिवसभर झोप यायची नाही. माझं सगळं हेच बघणं, आत्मसात करणं चाललं होतं. तर साहेबांचं थोडा वेळ वाचन, थोडं झोपणं, थोड्या गप्पा, खाणं पिणं हे चाललेलं. नाना शेळकेचं वेगळंच. त्याच्या हातात सतत ती मिरांडाची बाटली 1.5 लिटरची. खिसं भरून गोळ्या चॉकलेटं घेतलेल्या. तो पण साहेबासारखं थोडं वाचन, थोडं झोपणं, थोड्या गप्पा अशा तऱ्हेनं प्रवासाची मजा घेत होतो. आधीमधी पत्ते खेळायचो. काहीतरी वेगळं वेगळं खायला घ्यायचो. प्रत्येक परिसरात नवीन नवीन पदार्थ दिसायचे. काही खाऊन बघायचो. या सगळ्या प्रवासात अनेक नवीन प्रकार खायला मिळाले. आम्ही गायछाप तंबाखूच्या 10-15 पुढे आणि चुन्याचा डाबात संगट घेतलेला. तसं आधीमध्ये पानटपरी दिसल्यावर 120-300 पान खायचो, बांधून पण घ्यायचो. नानाला मात्र पान, तंबाखू, चहा असलं काय आवडायचं नाही. तहान लागली का बिस्लरी नाही तर मिरिंडा प्यायचा आणि सारखं चॉकलेट, गोळ्या, च्युइंगम चालू. शुक्रवारचा दिवस असा मजेत चाललेला. कर्नाटकची सीमा संपून आता तामिळनाडूतून रेल्वे निघालेली. रस्त्यात अनेक मोठमोठी गावं लागली. त्यात बालाजीचं गाव असलेलं रेणुगुंठा स्टेशन पास केलं आणि बघता बघता दिवस मावळला. मग मात्र मी खिडकी पकडली आणि तामिळनाडूचा परिसर, तिथलं पर्यावरण, निसर्ग सौंदर्य मावळत्या सूर्यकिरणात बघून मनाच्या कप्प्यात साठवायला लागलो. काय माहिती परत इकडं कधी यायला मिळते. अहो काय ते निसर्ग सौंदर्य. त्या श्रावण महिना, पावसाची रिमझिम, हवेत गारवा, मस्त हवा वाहत असलेली. हे तामिळ लोकांची भूमी बघायला काय मजा यायची, त्याचं वर्णन शब्दात करणं नाही शक्य. त्यातच तामिळ जनता भलती हुशार. प्रत्येकाच्या घरापुढं अंगणात नारळी, भोपळी, सुपारी, मोगरा अशी झाडं. त्यांची ते सुंदर कौलारू घरं. अधूनमधून बंगले पण दिसायचे, पण ते कधीतरी. जास्त करून कौलारू घरं दिसायची. त्या वातावरणात मी मग्न होऊन गेलो होतो. त्यांचा तो पंचान शर्ट असा पेहराव, तर स्त्रियांचा विविध प्रकारचा पोशाख बघून असं वाटायचं का भारत देश किती विविधतेने नटलेला आहे. आपण त्याची फक्त झलक बघतोय. अशा विचारात कधी रात्र झाली कळलं पण नाही. रात्री 9-9:30च्या टायमाला रात्रीचं जेवण उरकलं. आम्ही लागलो झोपायच्या तयारीला. सगळ्यात वर नाना, 2 नंबरवर मी, तर सगळ्यात खाली साहेब, असं आम्ही झोपायचो. आदल्या रात्रीप्रमाणे आजच्या रात्रीसुद्धा गप्पा मारता झोप कधी लागली कळलं सुद्धा नाही. सकाळी जाग आली 6च्या टायमाला. साहेब आधीच उठले होते.
पण बसून खिडकीतून बाहेर बघत बसले होते. मी सुद्धा खाली आलो. साहेबांच्या शेजारी बसलो. आम्ही आत्ता केरळ राज्यातनं प्रवास करत होतो. जवळच एर्नाकुलम स्टेशन येणार होतं. तेवढ्यात नाना पण उठला. आम्ही तिघांनी दात घासले, तोंड स्वच्छ धुतलं, केस फिरवले आणि स्टेशनची वाट बघत बसलो. आज शनिवार. नानाचा आणि साहेबाचा उपवास होता. केरळच्या निसर्ग सौंदर्याचं शब्दात वर्णन करणं शक्य नाही. अहो, जमीन डोंगरच काय, घरान बंगले पण हिरवे दिसत होते. अख्खी घरं डोंगर हिरवेगार, घरांच्या भिंती शेवाळलेल्या. सकाळी 7-7:30च्या दरम्यान एका स्टेशनवर 5-10 मिनिटाकरता रेल्वे थांबलेली. तिथं खाली उतरलो. परिसर निहाळला तर असं वाटलं इथंच राहावं 4-5 दिवस. अहो, काय तो ग्रामीण भाग, तिथली कष्टकरी माणसं, नारळाच्या बागा बघत राहावं असं वाटत होतं. आम्ही तिघं तिथं स्टेशनच्या बाकड्यावर 5 मिनिटं बसलो. फार बरं वाटलं. 9च्या टायमाला एका स्टेशनवर गाडी 5-10 मिनिटाकरता थांबलेली. उतरलो खाली तर तिथं जवळ एक टपरीवाजा दुकान दिसलं. तिथं 2 माणसं केळीच्या पानावर आपण कुरड्या घालतो ना, तसा पदार्थ होता. त्यात आंबट तिखट सार टाकून खायला देत होते. त्यावेळी एकाला 10 रुपये द्यायचे. मी पटकन 2 पानं घेऊन आलो. साहेबांनी शनिवार रद्दच केला. तो पदार्थ पाहिल्यावर असा मस लागला, पोटच भरलं. तिथं प्रत्येक दुकानाच्या दर्शनी भागावर केळीची घस लावलेली, मोगऱ्याच्या गाजराचे बंडल लावलेले. अहो, असा मस्त सुगंध दरवळायचा. असे अनेक नजारे बघत, खाडी, नदी किनारे, पाण्यातनं नावेद्वारे केली जाणारी वाहतूक, असा सगळा प्रकार बघत बघत आमची गाडी चालली होती. आम्ही तिरुअनंतपुरमची तिकीटं काढलेली, कारण अगोदर आम्ही हे शहर आणि त्या शहरातलं मंदिर परिसर, समुद्रकिनारा हे बघून मग कन्याकुमारीला जाणार होतो. प्रवासानं कंटाळा आला होता, पण बरं वाटत होतं. तिरुअनंतपुरम, केरळची राजधानी. या शहराचं जुनं नाव त्रिवेंद्रम. अशा या राजधानीच्या शहरात सकाळी 11च्या आसपास रेल्वे स्टेशनवर आम्ही उतरलो. केरळ भारतातलं सगळ्यात साक्षरतेचं प्रमाण 100%. टपरीवरच्या वेटरपासनं हापिसातल्या साहेबापर्यंत सगळेजण फाड इंग्रजी बोलणारे. पुरुषांपेक्षा स्त्रियांचं प्रमाण थोडं जास्त, पण हुशारीच्या बाबतीत नाद नाही करायचा. मी खेडेकर, सुशिक्षित डिग्री होल्डर, त्यांच्यातल्या 5वी-7वीच्या विद्यार्थ्यापेक्षा साधे वाटलो. अहो, काय त्यांचं राहणं वागणं, दणदणीत देहयष्टी, काळ्या सावळ्या लोकांचं राज्य, पांढरी शुभ्र लुंगी वर शर्ट अशी वेशभूषा. त्यांचा दबदबा काय आवरच. पूर्वाश्रमीच्या राजे महाराजांचं शहर आणि मसाल्याच्या उत्पादनाचं शहर, तसंच गोपुरांचं शहर म्हणून इतिहासात नोंद झालेली. त्यामुळं पर्यटकांचं आवडतीचं ठिकाण म्हणून त्याची ख्याती. त्यामुळंच आम्ही पहिल्यांदा तिथं उतरण्याच्या विचारानं तिकीटं बुक केली होती. एक पूर्ण दिवस आणि 2 रात्री रेल्वेत काढल्यामुळं शरीर आंबल्यासारखं झालं होतं. ना आंघोळ ना फिरणं, त्यामुळं लय काटाळलो होतो. पटकन सामानाची आवरावर करून बॅगा सावरत आम्ही त्रिदेव गोपुरीच्या भूमीत उतरलो. नवीन प्रदेश, नवीन भाषा, काय समजना काय उमजना. तरी पण असंच इकडं तिकडं बघत येड्यासारखे रेल्वे स्टेशनमधनं बाहेर पडलो. मोडक्या तोडक्या भाषेत बसस्टँड कुठे चौकशी केली. बसस्टँड सापडलं. एका कंडक्टरला सांगितलं, आम्ही नवीन आहे, इकडचं काय समजना, आम्हाला म्युझियम बघायचं आहे. कसं जावं, कोणत्या बसनं जावं कळत नाही. तो बिचारा सज्जन, त्याने आम्हाला एक बस दाखवली. त्यात आम्ही तिघं चढलो. बसमध्ये साधारण गर्दी होती. काही लोक उभी होती. आम्ही तिघं बसमध्ये गेलो. सगळ्या बसमध्ये फक्त एकच बसायची जागा मोकळी होती, म्हणून पटकन नाना शेळके त्या जागेवर बसला. तिथं अगोदरच एक स्त्री बसली होती. आता तिकडची पद्धत आम्हाला काय माहिती. बसमधले सगळेजण आमच्याकडं अशा नजरेनं बघायला लागले का आम्ही बावळटच आहे. काही क्षणात कंडक्टर आला. आम्हाला विचारलं, आप कहाँ से आए हो? खेडेकर म्हणले, हाँ जी, हम पुणे से आए घूमने के लिए. त्यांनीच आम्हाला सांगितलं की त्यांच्याकडं लेडीज सीट शेजारी मोकळी सीट असेल तर त्या जागी फक्त लेडीज बसती, तिथं जेंट्सला बसता येत नाही. पण हा नियम कसा माहिती असणार आम्हाला. त्यामुळं कंडक्टरनं तिथल्या लोकांना समजून सांगितलं. आता एवढं सगळं होईपर्यंत आमचं उतरण्याचं ठिकाण आलं. तिथं तेवढं एक बरं, कुठंही उतरा, 2 रुपये प्रत्येकी तिकीट दर. साहेबांनी 6 रुपये दिले, 3 तिकीटं घेतली, पटकन उतरलो. तिथं जवळ पोलीस उभा होता. त्याच्याकडं चौकशी केली. त्यांनी तिथूनच जाण्याचा मार्ग सांगितला. तसे आम्ही तिघंजणं आपापल्या बॅगा सावरत म्युझियमच्या दिशेने निघालो.
श्रोते हो, भरतायन या आत्मचरित्राचा आजचा भाग इथेच संपला. आजच्या भागाचा प्रश्न असा आहे की लेखकाबरोबर इतर कोण दोघं होते जे ट्रीपला निघाले होते. अर्थात कोण तिघंजण ट्रीपला निघालेले होते. प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये पटकन द्या. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आत्ता वरती साहित्य पंढरीचा जो लोगो दिसतोय, या लोगोला क्लिक केल्यावर चॅनल सबस्क्राईब करता येतं, हे लक्षात घ्या. भेटूयात उद्या पुढच्या भागासह. तोपर्यंत नमस्कार.